न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। छत्रपती शिवाजी महाराज अंगात येण्याचा पणाव आणि भाविकांची लूट। सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा अखेर पर्दाफाश झालाय। करेश्वर धाम येथे स्वतःला आध्यात्मिक शक्ती लाभल्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबांच्या टोळीवर विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अंगात शंकर महाराज येतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार होतो, दत्तगुरु कालभैरव अवतरतात, अशा थरारक आणि भावनिक दाव्यांच्या माध्यमातून भोळ्या भक्तांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक आणि मानसिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। पितृदोष, पुत्रदोष, कुळदैवताचा राग, ग्रहबाधा अशी भीती दाखवत होम हवन, पूजा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली हजारो रुपयांची उकळपट्टी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकाराला कंटाळून आणि फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या एका पीडित महिलेने थेट विटा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत कारवाईचा बडगा उगारला। या प्रकरणी आध्यात्मिक मठाचे प्रमुख महेश बाबर, सूरज उपाध्याय आणि भोंदू बाबा संकेत निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून BNS कलम 118, 1, 3, 5 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। भोळ्या भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या भोंदूगिरी विरोधात आता पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या खेळाचा पर्दाफाश आणि भोंदूगिरीला पोलिसांचा दणका। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे। मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून गेले कित्येक दिवस काम करतो आहे। काल विटा पोलीस स्टेशनमध्ये एक जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत विट्यातील काही जे लोक आहेत त्यांना अटक देखील झालेली आहे। या प्रकरणामध्ये एक पीडित कुटुंब जे मला 2 महिन्यापूर्वी भेटलं आणि त्यांनी संपूर्ण झालेला घटनाक्रम सांगितला आणि त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने मी व माझी टीम गेले 1.5 ते 2 महिने आम्ही ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही माहिती घेत होतो। हा प्रकरण हे आहे की विट्यामध्ये करेश्वर धाम म्हणून एक मठ आहे। त्या मठामध्ये गेले कित्येक दिवस लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास व होम हवन, जादूटोणा ह्या अशा प्रकारांमुळे लोक त्रस्त होती किंवा ते कुटुंब त्रस्त होतं। त्यांना प्रचंड आर्थिक हानी देखील यामध्ये करण्यात आली होती। आणि यात प्रामुख्यानं बघायला गेलो तर मला एक आवर्जून महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो, जे छत्रपती शिवाजी महाराज, या महाराजांच्या विषयी एक आक्षेपार्ह गोष्ट जी त्या ठिकाणी वेळोवेळी घडत आलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळाली। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तिथल्या जे बुवा होते किंवा जे महाराज होते त्यांच्या अंगात येत होते। म्हणजे ही खूप संतापजनक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी छडा लावण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झाले काम करतो आहे, त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे। खरं बघायला गेलं तर लोकांना यामध्ये भीती घालणे असतील की तुमच्या मृत्यूदोष आहे, तुम्हाला होम हवन करावे लागतील, ह्या सगळ्या भानगडींमध्ये त्या महाराजांनी कित्येक लोकांना स्मशानभूमीतील हाडे गोळा करून त्याच्यावरती होम हवन पूजादार करून त्याच्यावरती प्रक्रिया म्हणजे त्यांची पूजा करून त्याला अमक्या ठिकाणी जाऊन पुरावी लागेल अशा प्रकारे लोकांना म्हणजे करण्यास भाग पाडले। हे करत असताना तुमचा नवरा मरेल, तुमची मुलगी मरेल, मग नाही केलं तर तुम्हाला पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्हाला नरबळी देखील द्यावा लागेल, अशा प्रकारचे गंभीर गोष्टी ह्या मठामध्ये घडत होत्या। मग काल एक तक्रारदार यांच्यामार्फत किंवा ज्यांना त्रास झाला आहे त्यांच्या तक्रारीने विटा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना च्या माध्यमातून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ह्या संपूर्ण मठाची सखोल चौकशी झाली पाहिजे। तिथं जे कार्यरत असणारे जे कोण सेवक होते त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत। आणि खरं बघायला गेलं तर काल गुन्हा दाखल झाला, परंतु काल ते आज ह्या वेळात आमच्याकडे खूप तक्रारदार असे स्वतःहून आलेत की आम्हाला जो त्रास झाला आहे म्हणजे आमच्या आर्थिक फसवणूक झाले, आम्हाला भीती दाखवली, आमच्याकडून हे अनुष्ठान करून घेतलं, आम्हाला भीती घातली,
आता यामध्ये एक गोष्ट अशी आमच्या कानावरती येते की काही लोकांचे म्हणजे महिलांचे यामध्ये म्हणजे आम्हाला भीती वाटत आहे, यामध्ये काही महिलांचे शारीरिक शोषण देखील झाले असावं अशी आम्हाला काही ठिकाणाहून माहिती देखील येत आहे. तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण यामध्ये गांभीर्यपूर्वक, आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट झालेला आहे, त्या अनुषंगानं ह्याचा तपास, सखोल तपास व कडक कारवाई ही झाली पाहिजे. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना करतो. आणि एक शेवटचं म्हणजे या आशा बाबांची घुसखोरी किंवा आशा बाबांमुळे जे फसवणूक झालेले जी लोकं आहेत त्यांना विनंती आहे, तुम्हाला ज्यांना त्रास झाला असेल त्यांनी येऊन आमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपण तुम्हाला न्याय देण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.